नमस्कार मंडळी. तर आम्ही आलो होतो कर्नाटक फिरण्यासाठी. सकाळी छानसे रेडी झालो, कार बुक केली आणि निघालो फिरण्यासाठी. मस्त व्ह्यू एन्जॉय करत फिरत होतो आम्ही. मध्ये गाणी ऐकली, छान मस्त हिंदी गाणी ऐकली. कर्नाटकमध्ये येऊन तर भारी वाटलं, कारण का एक दोन दिवस नुसतंच कन्नड कन्नड तेलुगू ऐकत होतो. त्यामुळे नंतर मग एन्जॉय करत निघालो. नंतर गेलो आम्ही नाश्ता करण्यासाठी उडप्पी येथे, कारण का माझ्या नवऱ्याला खायचा होता डोसा, आणि त्यांना कुठं पण जाऊ दे तर तो डोसाच खायचा असतो का काय माहिती. पण ठीक आहे, आता गेलो. पण इथं डोसा वगैरे खरंच खूप छान भेटतो. कधी गेलास तर नक्कीच ट्राय करा. आतमध्ये पण त्यांचा खूप भारी सेटअप वगैरे होता. पण मी मेदूवडा घेतला आणि मिस्टरांनी डोसा घेतला, कारण का त्यांना जाईल तिकडे डोसा खायचा असतो. त्यानंतर मग आम्ही खाल्लं वगैरे छान. नंतर आम्ही निघालो आमच्या डेस्टिनीकडे. तर आम्ही निघालो होतो चामुंडेश्वरी टेम्पल. तर हे टेकडीपासून 1000 मीटर उंच आहे. तेव्हा असा वरती घाट वगैरे लागतो. ट्रॅफिक असल्यामुळे आता आम्ही ना गाडी खालीच हे केलेली आहे आणि चालत चाललोय वरती. किती आहे तेव्हा मला खालीच गाडी ठेवावं लागली आणि वर चालत यावं लागले. तिकडे ऊन तर खूप आहे, कारण का गावी किती ऊन असतं मला तर माहिती आहे. आम्हाला इकडे काहीच कळत नाही. आम्ही चुकून पार्किंग एरियामध्ये घुसलो होतो. आम्ही परत तिकडे चाललेलो आहे. मध्ये गेलो होतो, काहीच कळत नाही काय चाललंय. आता आम्ही दोघं पण वरती चालत चाललेलो आहे. तिथं ऊन तर भयंकर आहे आणि इकडं किती गर्दी वगैरे लोकांची. सगळेजण खाली चालून येतात आहेत आणि इतके उन्हात आम्ही चाललोय. आणि साहेबांनी शर्ट बघा कसा घेतलाय. मला समजा ना की काय बोलू यांच्यासोबत. सगळेजण कन्नड तेलुगू बोलतात आणि साहेबांना काहीच जमत नाही. तर कसं वाटतं मग कर्नाटकला येऊन? खूपच भारी वाटतंय, पण आता भाषा वगैरे काही समजत नाही यांची, काय बोलतात काय नाही. फर्स्ट टाइम लग्नानंतर आलेच. बघूया आता आपण. खूप भयंकर ऊन आहे, उन्हाळ्यात तर येऊच नाही कोणी बाबा, आहे की नाही? हो, खूप ऊन आहे. हे मंदिर देवी चामुंडेश्वरीचं आहे. हे देवी चामुंडेश्वरी म्हणजेच देवी दुर्गेचे एक रूप आहे. पौराणिक कथेनुसार इथे आहे ना, चामुंडेश्वरी देवीने ना महिषासुराचा वध केला होता. तर ह्याचं आधी नाव म्हैसूर होतं, पण नंतर त्याचं कालांतराने रूपांतर म्हैसूर असं झालं. तर इथे येणारा प्रत्येक पर्यटन अगोदर त्या महिषासुराची मूर्ती आहे ती खूप उंच आहे, त्याचा फोटो वगैरे काढतात, खूप तिथे गर्दीवर होते. नंतर इथेच एक नंदीची अशी मोठी उंच आहे ना मूर्ती पण आहे, जी टेम्पल गेस्ट हाऊस आहे. या बोर्डवरचं मला काही समजत नाही की काय स्किप काय. मग ह्या बोर्डवरचं मला काही समजलं नाही, म्हणजे वाचायचं काय आणि स्किप करायचं काय हेच कळलं नाही मला. आणि मग आम्हाला फोटो वगैरे काढायचे. वाव, ते मंदिर बघ ना. हा छान गोल्डन टेम्पल आहे म्हणतात. हे जे आहे ते सोन्याचं आहे सगळं. तुला ते सोन्याचं आहे ते. वरचं हा, माझ्या सगळ्यांसोबत हिंदी बोलतात तिथं, त्यामुळे हा, बंगाल नाही, ते सोनं आहे, गोल्ड आहे. इथे कन्नडमध्ये सोन्याला बंगाल म्हणतात. हे बघा काय म्हणतात. ಕಲಾತನಿಕೆ ಸಹಾಯವನ್ನು ನೀಡಬಹುದು डोक्यावरून पाणी. कसली गर्दी आहे एवढ्या उन्हात, पण एवढ्या लोकांची. क्रिकेट लवर. आम्ही एकाच दिवसामध्ये 2 स्पॉट करणार होतो, त्यामुळे आम्ही तिथून निघालो आणि थेट निघालो आपल्या म्हैसूर पॅलेस कडे. तर चला बघूयात आपण काय काय बघितलं म्हैसूर पॅलेस. आता जस्ट आम्ही आलेले आहे म्हैसूर पॅलेस. तिकडे पण तेवढीच गर्दी. आज सगळीकडे जाईल तिकडे गर्दी. विकेंडमुळे गर्दी का काय माहिती. चालायला पण जमत नाही. आज आहे ना आपण विकेंडचा प्लॅन केल्यामुळे सगळं झालेलं आहे. जर प्लॅनिंग जर फसला तर आम्हाला पाहिजे. तर दिवस आलो असतं तर काहीतरी बघायला भेटलं असतं. आता आज पण बघायला भेटते, पण आज खूपच गरमी आणि इरिटेटिंग होतं गर्दी जास्त.
आता बघू तर आता तुम्ही पॅलेस. जर कोणी येणार असाल तर प्लीज संडेला येऊ नका, वीकडेजमध्ये या. जर संडेला आलात ची गर्दी बघायला भेटेल. हा जो पॅलेस आहे असं म्हणतात की हा भारतातील सर्वात सुंदर आणि भव्य राजवाड्यांपैकी एक पे. तर हा आहे ना कर्नाटकमध्ये सगळ्यात प्रसिद्ध असा आहे ना पॅलेस आहे, जो 1912 मध्ये सुरू झालेला आहे, पूर्ण झालेला आहे म्हणजे ह्याचं काम वगैरे सगळं. हॅलो गाईज, आता माझ्या वाईफने तिकीट वगैरे काढलेलं आहे आणि आता आम्हाला आता एंट्री करायची आहे पॅलेसमध्ये. आमच्या मॅडम वॉशरूमला जायचं म्हणून सांगितलं आणि त्याच्यानंतर तिने आता कपडे चेंज केले. बघा फोटो काढण्यासाठी कपडे चेंज करून आले. 2 मिनटं सांगून तिथं अर्धा पाऊण तास झाला आणि आता पॅलेस 5:30 वाजता बंद होणार आहे. आता किती बघायचं आणि किती ठेवायचं आता काय समजत नाही मला. बघा इतक्या वेळ ह्याने टाइमपास केला तो चालतो आणि मी थोडंसं केलं तर ह्याला इतकं होतंय. जत्रा आहे, जत्रा जत्रा भरली इकडं. त्यात ऊन तर अजून आता 4 वाजले तरी पण ऊन काही कमी झालं नाहीये. त्यात माझा या राजवाड्यात दरबारी हॉल, कल्याण मंडप, रंगीत काचेची छते, तसंच भव्य सुंदर असं झुंबर, कोरीव लाकडी दरवाजे आणि दसऱ्याच्या काळात इथे सुवर्ण सिंहासनाचे दर्शन घडते. आम्ही गेलो तेव्हा पण छान असं होतं. खूप छान त्यांचं लावलं होतं. एक छोटस जे असतं ना मैसूर पॅलेसचं ते एक लाकडीचं बनवलेलं ते पण होतं त्याच्यामध्ये. बाकी राजा महाराजांचे फोटोज खूप काय काय होतं. पॅलेस खरंच खूप सुंदर आहे, आतमधून खूप बघण्यासारखं आहे. तर तुम्ही एकदा नक्कीच व्हिजिट करा. म्हैसूर पॅलेस हा फक्त राजवाडा नाही, तर कर्नाटकाच्या इतिहासाचा, संस्कृतीचा आणि राजेशाही वैभवचा जिवंत वारसा आहे. दरवर्षी लाखो पर्यटक इथे भेट देतात. पॅलेसमध्ये भरपूर फिल्मचे, साऊथ फिल्मचे शूटिंग झालेले आहे. या राजवाड्याशी संबंधित एक महत्वाची राणी म्हणजे महाराणी केम्पानंजमनी देवी. जुन्या राजवाड्याला आग लागली तेव्हा नंतर नवीन भव्य राजवाडा उभारण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या पुढाकारामुळे आज आपण पाहत असलेला हा अद्भुत राजवाडा अस्तित्वात आहे. त्या राणींचे सगळे इथे लहानपणापासून जे जे मोठे होईपर्यंत सगळे फोटो त्यांनी लावलेले आहेत. म्हणजे त्या लहानपणी कशा होत्या, लग्नानंतर कशा होत्या, सगळे म्हणजे सगळे खूप छान छान आहे, बघण्यासारखा पॅलेस आहे. AC, no air condition, AC in bubble, AC DC, water and time. Actually, almost people, Asia first elevator, some people inform. Actually, Mysore first elevator, Asia first elevator, West Bengal, Kolkata, Rajbhavan, the British entered to that place. ते जे सर होते ते सगळे आहेत ना त्यांना इन्फॉर्मेशन देत होते इंग्लिशमध्ये. जर तुम्हाला काय कळलं असेल तर बघा. नंतर ते त्यांचे जे राणी ते बसायची, त्यांचा दरबार होता तो, चांदीचे आरसे वगैरे सगळं ते होतं. त्याच्या समोर खेळायचे ते पूर्ण अंगण, ते पण खूप मोठं आहे. म्हणजे राजवाडा एकूणच खूप मोठा आहे, कारण का इथे फिल्मच्या वगैरे पण शूटिंग्स वगैरे सगळं होतात. तुम्ही जर कधी गेलाच म्हैसूरला तर नक्कीच हा राजवाड्याला व्हिजिट करा. तुम्हाला नक्कीच हा आवडेल. आम्ही पूर्ण पॅलेस बघितलेला आहे. आता आम्ही निघालो आउटिंग. फोटो छान गर्दी, छान तर खूप आहे पण गर्दी होती. तुम्हाला मी रात्रीचा व्ह्यूज दाखवतोय. व्ह्यू आता रात्री मी आलो ना परत एकदा तुम्हाला रात्रीचं दाखवतो. रात्रीचं खूप भारी दिसतं. तुम्हाला थोड्या वेळी मी ते पण आहे ना त्यामध्येच ॲड करून दाखवल. त्यानंतर मग आम्ही पॅलेस वगैरे फिरलो, बाहेर आलो आणि आम्ही निघालो आमच्या थर्ड डेस्टिनेशनला. म्हणजे आम्ही एकाच दिवसात 3-3 स्पॉट केलेले आहेत. तर आम्ही गेलो होतो KSR डॅम येथे. तिथे जाऊपर्यंत आम्हाला संध्याकाळ झाली होती पूर्ण. त्यात थोडासा पाऊस वगैरे पडत होता. नंतर त्यांचं नाईट व्ह्यू बघा किती छान आहे. म्हणजे पूर्ण लाइटिंग वगैरे खूप भारी आहे. त्यात संध्याकाळची गाणी वगैरे लावली होती. म्हणजे ऑटो डान्सिंग होतं एकूणच. पण खरंच खूप छान होतं. ऐका तुम्ही ते गाणी. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक यू. अशाच व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला फॉलो करा.